अगं शांताबाई, मी सावकार आहे आणि माझ्याकडून तुझ्या नवऱ्यानं 2 लाख रुपये कर्ज घेले, हे माहिती आहे का नाही तुला? अहो सावकार, कसं आहे माहिती आहे का, मानावरेने तुमच्याकडून कर्ज घेले ना, मला सगळं माहिती आहे. अहो तुमचं कर्ज आम्ही देणार आहे, तुम्ही कशाला टेन्शन घेत्या? अहो मी आहे ना तुम्हाला एवढी भक्कम. अगं तू आहे, पण प्रत्येक वेळा तू म्हणते मी आहे ना, आणि मी कसं करायचो आणि माझं कर्ज कसं फेडून घ्यायचं? सावकार तुम्हाला एक सांगू का, तुम्ही आमच्या घरी किती वेळेस आले का नाही? 5-7 वेळा आलो ना. आले ना. तुम्हाला मी कधी तसं जाऊन दिलं का? हा तो केलं ना. काय चहा पाणी. हा तुम्ही कधी आले का? चहा ठेव, लिंबू सरबत कर, रसना कर. सावकार तुम्ही थोडी दुसऱ्याची कदर करायची. देते मी तुमचे पैसे, काही टेन्शन नका घेऊ. बर. अहो काय सांगायचं सावकार, खरंच सांगू का, तुम्ही ना इतकं चांगले आहे ना, खरंच तुमचं इतकं मोठं आहे ना मन का तर त्याला माप नाही. अरे शांता, हा तू पण लई चांगली ग. हा ना. मग अहो मग माझं तेच म्हणणं होतं का तुमचे पैसे हळूहळू आम्ही देतो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका सावकार. शांत काय करू राहिली तिकडं? पुढं सावकार जवळ काय करू राहिली? हा पुढं काहीच नाही. मग तू पार मांडीवर हात देऊ काय? काय चाललंय काय चावलं? अहो तसं नाही हो, मग मी इकडं आंब्याच्या बागेत आले होते ना, आंबे पाहिला. बर मग ते सावकार तिकडून येत होते रस्त्याने. सावकार काय आलता? हा म्हणजे हा रस्ता आहे का? अहो नाही एक रस्ता आहे का? तो सावकार कस काय गोष्ट तुम्ही मध्ये? अरे माझं कर्ज अरे मग कर्ज करी काही ना 2 लाख दिले ना. 2 अरे लाख. कर्ज करी बा काही ना काय आंब्याच्या बागेच्या मध्ये का? मग तू नाही मा बायकोला घेऊन बसला का अरे तू? ती इकडे गवत काढायला आली होती, हा. तुला काय माहिती गावात काढायला आलती ती? तीच मला म्हणली अरे ती आंबे राखायला येले. आंबे राखायला का गवत काढ. आंबे राखता मी काढित होते ना. बर तू काढत होती, मग हा काय पाहत होता? बाजूचा गबाळ काढित होते मी आलो, आंब्याचं. तिला विचारलं बाबूराव कुठे आहे? हा मग हा. म्हणजे बाबूराव बाहेर जायले. अरे पटायला पाहिजे सावकार रे. तो 2 लाख रुपये दिले म्हणजे मला काय तुला काय मोठा आहे रे केला तू कुशाला माझ्या बायकोला घेऊ बस नाही, नाही. हातात देतो काय गप्पा गोष्टी बाहेर नाही, काय नाही. लाज वाटते का तुला? हा? नाही तुला पैसे बुडवायचे आयडिया काय? चालू आहे का तुझी? काय idea चालू आहे? पैसे बुडवायचे चालू आहे का तुझं तुला काम? दादा तुला लाज सगळ्यात काय? पैसे जायचं मग हा? चल चाल बरं घरी. बाहेर जातो आलेला तो. येतो बायला नादी लावतो. अहो तुमच्या मनात आलं ना तसं काहीच नाहीये. काय केलं जावल्या ह्या इथं जनावर धरू शकत जनावर हा अहो, मी- पैसे बॅग गेले तुला काय समज त्याची बोलायची माय नाही मिटावला असं तो समान हा तो परत आला का मला जरा जरा अहो तुमचं बरोबर आहे तू सगळं. बाय बायच आहे ना तो आली पायात चप्पल पायातच राहील पाहिजे पुढे बोलले नाही पाहिजे अजिबात हा माघारी कोणताही माणूसची तू कायला बोलत राहते पुढे पुढे ए बाबूराव, माझे 2 लाख. हा देता येईल वय नाही दे तर केस कर बाबा ए, लगेच पाहिजे मला 2 लाख. बाहेर नादी कुठे लावायचं एवढं पुढे नाही बाय नाही मला 2 लाख दे. हा माय आमराई गेली का हा. तू मावाली आमराई गेली मला का लिहून दे लिहून हा लिहूनच देईल तुला आधीच लिहून दे अजून 1 महिना बाकी होय लिहून दे. हा माझी आमराई गेली म्हणजे महिना अजून बाकी पैसे द्यायला त्याचं तू बा बायकोची गप्पा मारीत बसला हा अरे मग म्हणजे काय बायको वाटाव गोष्ट काय घरी गेलो तर घरी कुलूप लावेले. बोलत नाही बाबूराव बाहेर गेला, त्याची मंडळी मग कुठे तुला काय फोन नाही का नाही फोन करायला नंबर नाही का मावाला अरे नंबर लागतच नव्हता. कामाला लागत नाही काय माहिती हा काय नाही काय खोटडा बोलतो तो हा? याच्यात तू बॅलन्स आहे का? तू याच्याकरता पैसे वाटत वाटतो नवऱ्याला पैसे द्यायचे तू आणि मा- बायका ते करायच्या तू बाकीचं बोलू हा? नको. 2 लाख दे. अरे आदरचा गदर झाला बाय हा? 2 लाख दे. पोटी पाटी आहे का तुला काही मग हा माझे अहो सावकाराला काहीच बोलू काय करायचं साव करायचे ज्याला उडत मावाल्या अरे याला बुडवायचे माझे पैसे. नाही सावकार तुमच्या पाया पडू का? नाही याला बुडवायचे. मी उद्या लगेच ऍक्शन घेतो. ऍक्शन गेलं तर ऍक्शन घे भाऊ हा. काय करायचं कर तुला जेल मध्ये हा. टाकेल. हा तुला टाकी तुम्ही मा भाई तुला आमऱ्यामध्ये घेऊ बसला तुला हा. घरावर जप्ती आणेल. तू गारा आणत याच्यावर मावाल्या हा. आका काढून घे सांगतो. मावाल्या याला सांग तू. अहो तुम्ही थोडे थंड व्हा ना. हा चढवा ते बा इतकं तापल्या आता तुला माहिती नाही घरी गेल्या सुद्धा गार नाही वराल हा अहो, माहिती का हा? तुला लावावं लागेल मला अहो, थोडी शांत सारखं डोकं उठून राहिलं आता मिठाच्या पट्ट्या करून लावावं लागते माहिती का अहो ते सावकार बिचारे गरीब आहे, ते काय मला म्हणा. अरे गरीब आहे का बस तो पार त्याच्या हातात हात दिला असा हात ठेवेल ना रे हा लाव कुलट्या तू चालेल तुम्ही मला काय काय ए, बाबूराव हा तिला मारू नका. ए बाय बायको आहे. अरे 2 लाख घ्यायचे ना. कोणा कोण तुझ्या कोण? मा बायको कोण नाही तुझ्या कोण? मग मा कोण घ्यायचे ना मग मग मा बायकोला मी मारू राहिलो आणि ना मग तिला मी फटका म्हणलो काय दे म्हणून काय पैसे. अहो, पैसे ते म्हणाले तर मी म्हणले मानावऱ्याचं आणि काय अरे पैसे- मी असं ऐकलं
तू बरं मी तुम्हाला कधीच परत पाठवलं नाही बरं. तुम्ही किती वेळेस आले म्हणली करे तू खरं बोल म्हणली करे तू म्हणली करे म्हणली. म्हणजे मी घरी नसले हा येतोय ना हा येतोय का याची काठी कुठे अहो, ऐका. याचा डायलॉग मी नसल्यावर याला चहा पाणी करायची काय गरज आहे बाबूराव मी हिला काय म्हटलं हा? तू जर समजा 2 लाख मुद्दल नाही देता आले न तुला हा? कमीत कमी वरलं दे व्याज वरलं व्याज अन खाल्लं कोण घेईल नाही व्याज व्याज वरलं व्याज द्यायचं हा आणि मुद्दल तरी ठेवायची का? हो मग तू आधी वरलं मागतो बा अरे मग म्हणजे व्याज- पाहिलं कायची वाचता कायची आधी वरून सुरुवात मग तू अरे व्याज मग आहे. खालचं अहो वर म्हणजे वरचं व्याज म्हणतात ते वरचं व्याज द्या आणि खालचं नंतर हा खालचं त्याचं तुपू ठेवा आणि आधी वरलं द्या अरे बाबूराव मी पैशाचं बोलतोय पैशाचं मुद्दल तशीच राहू दे वरच जे व्याज झालं ते दे वरचं कोणा का मागत होता बायको का मावल्या अरे नाही मी त्याला समजून सांगत होतो. अहो ते समजून सांगत होते काय आधी वरचं दे अहो, आणि मग ऐका, खालचं दे. तुम्ही थोडे शांत व्हा काय शांती तू घरी चाल पाहिजे मला तुला आता घरी घ्यायला ना तुला टोकायची मजा नाही येणार मला काय? चला आता. मला तर शांत नाही म्हणा अहो मला मारीचं काल नाही तुला आता ठोकीत ए नको अरे नको ठोकू हा? ती बाईली चांगली आहे तिचं मनलंही चांगलं आहे कशावर मग कशावर ती मला करीती ना चहा काय? पाणी तुला करी ती मग चहा पाणी अरे पण तू येतोच का आला चहा पाणी प्यायला अरे माझे पैसे आहे ना पैसे याला काय यादाच अरे मुद्दल तसेच ठो वरच तर देशील कमी याद त्या बाय तो वरच मागतो आधी अहो व्याज म्हणतात ते तुम्ही ऐकून तर घ्या हो अरे पण तू याला लाडू का ठेवला येता जाता त्याला सरबत का करती चहा का देती तुम्हाला एवढं हे होतं तर घेतलं हा? काला सावकाराकडून घेतलं का आला? हा? अरे घेतलंच नव्हतं ना अरे मग. तूच म्हणलेले चटणे मला काय कोणा कोणतरी कर्ज काढा बरं आपल्याला हा काय बोलत हा? आहे हे करीत्या आपलं घर पडलं घर बांधायला घेतले हा मग घरालाच घ्या म्हणले हा? हा मग द्यायला का रोग झाला का मग आता तुम्हाला द्यायला आता हा? या आमराई गेल्यावर देतो ना बा आता मग सांगायचं ना ए समजून. बाबा ए सावकार हा. तुला एकच सांगतो अजून महिन्याने पैसे द्यायला हे आमराई गेल्यानंतर आहे ना आखे आंबे वापल्यानंतर तुला आखे पैसे देऊन टाकील मला लिहून तुला दे. वरचंही देतो आणि खालचे देतो काढून मला लिहून दे हा आमराई गेल्यावर हा गेले उगे लिहून दे घे ना तो याच्यात लिहून कोर्टात जावं लागत सही करावं बरं एक कर लागत बघ उद्या कमी क्वार्टर देतो नाही नाही डायरेक्ट तासाचा काम घे तुला येता येत नसेल तर हिला पाठव आम्ही दोघं करून घेतो काय हा, स्टॅम्प स्टॅम्प करून घेतो तुम्ही दोघं अहो म्हणजे मी सही करते ना जर का त्याच्यावर. तुझ्या तू नावावर काल तू काल सहाय्य करती म्हणजे आता बाजूला राहते का त्याला हा? बाबूराव अरे घर तिच्या नावावर आहे ना तिचीच सही लागल ना ए बेत मी काय तो आपण असं नाही घेईल जरा मी घराला नाही गेल तो आपण असं ना तुला सांगेल नाही मी घराला गेल म्हणून ना काला गेलं ते तुला सांगेलच नाही मी हा रे काय बोलते करू नको हा तुला काय स्टाफ लिहायचं ना तू लिहू घे नोटरी करायची नोटरी करून अरे घे मग मी सही कोणाची माल घ्यायची घे ना पण ज्याच्या नावावर प्रॉपर्टी त्याची सही लागल अरे ना पैसे द्यायला कोण येईल तू येईल हा मग माल सहाय्य घे बर छप्पन सहाय्य घे मावाल्या हा चाल तुझ्याकडे काय आहे माकरा तळे आणि मग रताळा लिहू का मी इकडं काय बोलत काय वागतोय बस. हे? 2 लाख रुपये ठेवू ए तुला महिने सांगेल वायदा अजून महिना बाकी परत राव येऊ नको बाबा मग तवर येईल हा. मी. हा? मग माझा अधिकार आहे तवर मग तोवर तू फेडू घेशील का पैसे अरे वहिनी फार चांगली आहे वरच व्याज तर देईल का नाही पण वैरी काय? वैरी काय रताळे अरे असे आंबे खाली पडेल पुढेल हा. देईल ना. याचे खायला पडेल आंबे तो याचा पिटतात तू हं? अरे वा भारी बोलतो काय साहेब खाल्ले पडेल आंबे मग तू अहो ते बिचारे सावकार खरंच चांगले आहे. तुमच्या मनात येणं ऐकू हा बरं झालं तुला सांगेल राहते म्या कोणताही बाहेरचा बाहेर शेवते म्हणून हा डोकंच लावले त्याच्याशी मा नवरा घरात नाही संपल्या विषयी बरं सावकार हा. बरं तुम्ही ना वाटलं तर ते देतील तुम्हाला स्टॅम्प करून यांच्या सहाय्य का मला सांग पटक्यान यांच्या सहाय्या घ्या मग तुम्ही आणि हे असले का मगच येत जा हा मी असल्या वेळेस आहे बाबा हा. हा जर बाय बायको एकटे असल्या वेळेस जर आला त्यात तर मला फोन करायचा का सावकार आलाय म्हणून हा बरं हा जर लपून ठेवलं मग तू जागणार नाही बा आता घालून चल तू आता घरी पहिली बाबूराव मारू बिरू नको भाऊ तो चांगला स्वभाव हा आहे. ते बाय मी पाहिजे तू जाय आता तू चाल घरी तू रिकामी उद्या करू नको